तू काही काळजी करू नकोस, तुझ्या बाबांना काही होणार नाही. दादा हिला पाणी द्या आणि अजिबात तिच्या अंगावर परत ओरडायचं नाही. ठीक आहे मॅडम. ही ग बस, मी आले. दादा लक्ष द्या. हो. बस बस. आले. काका काका शुभूला बघितलं? हो. कुठे? ते तर कामासाठी बाहेर गेलेत. बरं ठीक आहे, तुम्ही जा. शुभू बाहेर गेलाय, त्याला फोन करून बघते. फोन का उचलत नाहीये? शुभू पण नाहीये, दुसरं कोण मदत करेल माझी? ते करून घेऊया ना. काका हो, हो, काका काका ऍक्च्युली मला ना 1 लाख रुपये हवेत. 1 लाख? का? कशासाठी? इमर्जन्सी आहे. अशी काय इमर्जन्सी आहे श्रावणी? ठीक आहे ना सगळं? हो हो, आणि पैसे मला माझ्यासाठी नको आहेत. मग? अरे एक मुलगी आली, तिचे बाबा खूप आजारी आहेत रे. तिच्या बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवेत, प्लीज दे ना. मदत करायची आहे ना तुला? हो. थांब, आलो मी. हं? नंदाक्का, तू घाबरलो ना मी. एवढे पैसे घेऊन कुठे निघालायस पृथ्वी? हे श्रावणीला गरज आहे जरा. ते श्रावणीला तू पैसे द्यायचे नाहीस. तिला स्वतःसाठी नको आहेत, तिला कोणाला तरी मदत करायचंय म्हणून. काही असो, तू श्रावणीला पैसे द्यायचे नाहीस. नंदाक्का, ती चांगल्या मनाची मुलगी आहे, कोणाला तर मदत करत असेल. मी तुला सांगितलं श्रावणीला पैसे द्यायचे नाहीत. दिलेस तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. पण आता तिला मी काय सांगू? काही सांगतो, तुझा प्रश्न आहे, पण तिला पैसे द्यायचे नाहीत. आता येईल हात पसरत माझ्याकडे, मग जे व्हायचं ते होणारच. काका पैसे. हा, हॅलो. हा, येतोच आहे, मिळाली फाईल. हो हो हो. हा, पैसे आणलेस ना? अरे ती फाईल मला अर्जंटली ना घेऊन जायची ऑफिसला, तर ते मला जावं लागेल. तू एक काम कर ना, उद्या बोलव त्या मुलीला. हा, आपण करू, रात्रीपर्यंत करू आपण तिला मदत. हा, आलो मी. अरे तसं नाही, पण सॉरी श्रावणी, तुझी मदत करायची माझी इच्छा होती, पण मी नाही करू शकत. असा का निघून गेला काका? काकूला विचारते. हा, ती तर शाळेच्या मीटिंगला गेली आहे ना, म्हणजे तासभर तरी ती काही फोन उचलणार नाही. शुभूही नाहीये, काका गेला. काय करू आता, कसे आणू पैसे? काकू का फोन उचलत नाहीये? शुभू ह्याचाही फोन लागत नाहीये. आता माझ्या समोर ही हात पसरणार आणि मी मज्जा घेणार. काय काम आहे? आत्या, मला 1 लाख रुपये हवेत. 1 लाख? 1 लाख म्हणजे काय छोटी अमाऊंट वाटली तुला? श्रावणी, सकाळी नशा केली होतीस ती अजून उतरली नाही वाटत तुझी. मी नशा केली नव्हती. हा, नशा केली नव्हती? मग काय झालं होतं ग? नाही, शुभ्याला पाहिलं मी, तो तुझी नशा कशी उतरवत होता ते. तुलाही माहितीये माझी काही चूक नव्हती त्यात. तुझंच काहीतरी कारस्थान असणार ते माहितीये मला. चला,
म्हणजे तुला हे पटलं तर की मी काहीही करू शकते. निदान त्यामुळे तरी तू माझ्याशी आता पंगा घेणार नाहीस, नाही का? हे बघ, आत्ता मला ह्या विषयावर बोलायचं नाही. हो का? मग कुठल्या विषयावर बोलायचं तुला? आत्या, प्लीज प्लीज मला 1,00,000 रुपये दे. देईन. कशासाठी हवेत ते सांग. खाली ना एक मुलगी आली आहे, तिचे बाबा खूप आजारी आहेत. त्यांच्या ऑपरेशनसाठी तिला गरज आहे ग पैशाची. ती मुलगी तुला मूर्ख बनवतेय आणि तू बनतेस. अगं कोणी असे उठसूट पैसे मागितले तर पैसे देतो का आपण? नाही नाही, ती काही खोटं नाही बोलत आहे, ती खरं बोलते. तिने मला तिच्या बाबांचा साहेबांबरोबरचा फोटो सुद्धा दाखवला आणि मी रिपोर्ट्स पण बघितले तिच्या बाबांचे. म्हणजे बाबा घरी असते तर त्यांनी सुद्धा केलीच असती ना मदत. तुला एकदा सांगून कळत नाहीये का श्रावणी? उठसूट असं ऐऱ्या गैऱ्याला पैसे द्यायला ही काही धर्मशाळा आहे? आणि विश्वंभरचा पैसा काय एवढा वर आलाय का वाटायला? अगं आत्ते, हे असं काय बोलतेस तू? ती बिचारी मुलगी, तिला गरज आहे पैशाची. खूप टेन्शन आलंय ग तिला. आपण ना एकमेव होपत तिची. बाबा घरी असते तर काही प्रश्नच नव्हता म्हणा, पण ते नाही येत ना. मग आता ते नसताना त्यांच्या नावाने जर आपण मदत केली तर तर काय हरकत आहे? नाही, हाकलून दे तिला. आणि तूही नाही. मॅडम, काय झालं? पैशाची सोय झाली का? करू करू काहीतरी, नको काळजी करूस. म्हणजे नाही झाली सोय? ॲक्च्युली साहेब घरी नाही आहेत. मी त्यांना खूप फोन केला पण ते मीटिंगमध्ये, म्हणून त्यांनी फोन नाही उचलला. आणि त्यांच्याशिवाय मला काहीच नाही करता येणार ग. ताई प्लीज, तुम्ही तरी मला मदत करा. तुमच्याशिवाय तर माझा दुसरा कोणी बी आधार नाहीये. प्लीज ताई. हो ग, हे बघ, माझी खूप इच्छा आहे तुला मदत करायची, पण माझ्याकडे काही इतके पैसे. माझी सही असलेले चेक्स आहेत ना तुझ्याकडे? आहेत साहेब. मॅडम, चेकबुक घेऊन या स्टडी रूममधून. तू थांब, मी आले. हा, थांब थांब. येस, ह्याच्यावर बाबांची सही आहे. हा चेक त्या मुलीला देऊ की नको? काय करू? आधीच मी भाषण वेळेवर लिहून दिलं नाही म्हणून बाबा माझ्यावर चिडलेले असणार. आणि आता त्यात जर त्यांना कळलं की मी असं न विचारता चेक दिला मुलीला, तर कदाचित चिडून मला नोकरीवरनं सुद्धा काढतील. हे नाही करणार मी.